brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. आम्हाला शिंदे साहेब बोलले होते जसे राणे साहेब म्हणतील तसं करायचं. आम्ही साहेब 50-50 वर पण रेडी होतो ना, पण इथे करायचीच नाही, ह्याची जिरवायची. आणि मी मागे पण कुठेतरी बोललो होतो, त्यांना माझ्यावर काय राग आहे मला माहित नाही, कदाचित नसावा. निवडणुकीमध्ये असे सगळे स्टेटमेंट लोक करत असतात. मी एकदा फार पूर्वी बोललो होतो की बघा साहेब, निवडणूक संपली होती, मी आमदार झालो होतो, 2-3 महिन्यामध्ये मी त्यांना भेटलो आणि मी ते उबाटाची लोक घ्यायला लागलो ना. अरे कशाला करतोयस, तुला तर बीजेपीतच लढवायची आहे ना. बोला साहेब येणार नाही. तुम्हाला ऑफर दिली होती? ऑफर अशी नाही, असं आपण सहज म्हणतो ना, अरे हे कशाला करतोस तू, अरे चहा का पितोयस, कॉफी पी, असं. तर मला सहज बोलता बोलता ते बोलले, अरे तू हे सगळं का जमवा करतोयस, तुला तर नंतर बीजेपीतच यायचं ना. मला साहेब नाही येणार, त्यांचे उपकार आहेत माझ्यावर शिंदे साहेबांचे, आता नाही येऊ शकत. पण आम्हालाही वाटलं होतं की तुम्ही नंतर बीजेपीत जाल. बाहेर असं साधारण एक हो का? चित्र होतं. सगळ्यांना असं वाटत होतं की तुम्ही भाजपतच जाणार नंतर म्हणून. कशावरून? आंदण दिलेले उमेदवार असं वाटत होतं. जसं इकडे आता मुरजी पटेलना दिलं, तसं असं वाटत होतं की निलेश राणेंना तिकडे शिंदेना पाहिजेच आहे का ती सीट, तर मग ठीक आहे, मग राणेंनाच उमेदवार बनवलं पाहिजे, हे घ्या आमच्याकडनं तुम्ही उमेदवार घ्या. भाजप असं बरेच करतं. दुसरा कोण उमेदवार मागतच नव्हता सीट. त्या मतदारसंघातून बीजेपी मधून पण एकच उमेदवार निलेश राणे आणि शिवसेनेकडून पण एकच उमेदवार निलेश राणे, असं चित्र होतं. आणि मी फडणवीस साहेबांना भेटून बाहेर पडलो की मला बघा साहेब असं असं सिच्युएशन आहे. तर साहेब बोलले हो तुला गेलं पाहिजे. आणि मग मी इकडे आलो आणि एकदा आल्यानंतर साहेबांनी मला सीट दिली ना, शिंदे साहेबांनी. 10 वर्षानंतर कोण निलेश राणे, कुठला निलेश राणे, विश्वास ठेवला ना शिंदे साहेबांनी. आता त्यांच्या विश्वासाला जर मी तडा जाऊ दिला तर साहेब मी लायकीचाच माणूस नाही असं मला वाटतं. मी आरशात पण स्वतःला बघू शकत नाही. तर जिथे राहायचं तिथे 100% राहायचं, प्रामाणिक राहायचं, हे घेऊनच. मग माझं नुकसान काय साहेब, मला काय मिळवायचं आहे राजकारणात? मी खासदार राहिलेलो आहे, माझ्या घरात सगळी पदं बघितलेली आहेत, आडनावात राणे. मला काय कुठे मंत्रीपदासाठी किंवा कुठे काय बनायसाठी हे सगळी शर्यत नाही आहे साहेब. लोकांनी निवडून दिलं ना तर काम चांगलं करायचं. मग उद्या तिकीट जरी नाही मिळाली तरी जिथे आहे तिथे प्रामाणिक राहायचं. मला साहेब राजकारणामध्ये काय हवं आहे असं तुम्हाला वाटतं की मी हे सगळं करतोय? मी 10 वर्ष साहेब कुठेच नव्हतो. तुम्ही तर फार सिनियर आहात, मी खासदार असताना बसून मी तुम्हाला बघतोय. पण साहेब मला असं काय मिळवायचं आहे राजकारणामध्ये? तुम्हाला वाटतं असं? मला काहीच मिळवायचं नाही.